नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। एक वाटी पोहा घेतलेला आहे। हा जाड पोहा आहे। याला आता आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। एक आलू घेतलेला आहे, त्याला कट करून छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ। पोहे धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने स्वच्छ। 1 चम्मच तेल टाकून घेऊया। याला गरम होऊ द्या तेलाला। तेल गरम झालेलं आहे। आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ याच्यामध्ये थोडे। याला चांगले फ्राय होऊ द्या शेंगदाण्याला। शेंगदाणे झालेले आहे। आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये। 1 चम्मच मोहरी टाकूया। थोडंसं जिरं टाकून घेऊया। याला फुलू देऊया आपण जिऱ्याला। कांदा टाकून घेऊया। कांद्याला चांगलं होऊ देऊया आपण। हिरवी मिरची टाकून घेऊया। थोडासा कढीपत्ता हे परतून घेऊया। कांदा हिरवी मिरची झालेली आहे। आता आलू टाकून घेऊया। याला परतून घेऊया। शेंगदाणे टाकून घेऊया। याला मिक्स करून घेऊया। पोहे भिजून ठेवलेले होते ते पोहे टाकून घेऊया। याला मिक्स करून घेऊया पोह्याला। बघा आपले पोहे तयार झालेले आहे। थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा।